कॉस्ट शीट प्रॉब्लेम नंबर 6. इथं तुम्हाला रॉ मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट लेबर, मशीन, हॉर्स रेट, किती तास काम केलेलं आहे मशीननं ते दिलेलं आहे, आणि मशीनचा रेट दिलेला आहे, आणि मशीनचा रेट सुद्धा दिलेला आहे, जे की 900 तास काम केलं त्याचं पर हवर रेट 5 रुपये. ओके. देन ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड दिलेले 20% ऑन वर्क कॉस्ट, जे वर्क कॉस्ट येईल त्याच्यावर 20% घ्यायचं. देन सेलिंग ओव्हरहेड आहे 0.50 पर युनिट. देन युनिट प्रोड्यूस्ड, ॲक्च्युअली युनिट प्रोड्यूस किती केलं ते टोटल 17,100. ओके, 17,100. देन युनिट सोल्ड किती झाले 16,000, 16,000 ॲट ₹4 पर युनिटने. ओके. चला, तर आपण इथं दोन फाइंड आउट करायचे आपल्याला, कॉस्ट पर युनिट काढायचे आणि कॉस्ट पर युनिट सोल्ड अँड प्रॉफिट फॉर दी इयर, प्रॉफिटसुद्धा काढायचे. म्हणजे आपल्याला प्राईम कॉस्ट, वर्क कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट काढायचे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल कॅल्क्युलेट दी प्राईम कॉस्ट. सो कॉस्ट शीट. ओके. फर्स्ट रॉ मटेरियल कंझ्युम ऑलरेडी दिलेला आहे. ओके. सो मटेरियल कंझ्युम how much 15,000. Okay. Then next direct labor how much 9,000, 9,000. Okay. याची टोटल करा 24,000. इट इज युअर प्राईम कॉस्ट. ओके. किती आली 24,000. देन नेक्स्ट काय करायचं आहे, वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट करायची तर आपल्याला प्रोडक्शन ओव्हरहेड बघावं लागेल की प्रोडक्शन ओव्हरहेड किती झालेलं आहे. आता इथं प्रोडक्शन ओव्हरहेड दिलेलं आहे की मशीन हवर वर्क दिलेलं आहे, बरोबर आहे. वर्क कॉस्ट काढायची म्हणल्यावर मशीन किंवा वर्क रिलेटेड कोणतं असेल तर ते मशीनचं. सो प्रोडक्शन ओव्हरहेड टाकायचं, प्रोडक्शन ओव्हरहेड. आता इथं मशीनचं दिलेलं आहे 900 हवर्स काम केलेलं आहे @5 पर हवर रेट आहे. ओके. म्हणजे 900 × 5 करा, किती येतं 4,500. ओके. आलं 4,500. टोटल करा प्राईम कॉस्ट 24,000 प्लस 4,500 28,500. 28,500 हे आलं तुमचं वर्क कॉस्ट. काय आलं वर्क कॉस्ट. कसं तर वर्क कॉस्ट म्हणजे काय, प्रोडक्शन रिलेटेड किंवा वर्क रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतील ते. आपल्याला इथं काय दिलं तर मशीन हवर्स, ॲक्च्युअल मशीननं किती काम केलं 900 तास, त्याचा रेट दिला पर हवरचा 5. ओके. सो आपण रेट काढला त्याचा. देन नेक्स्ट आता आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं आहे. ओके. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड एक्सपेन्सेस. इथं काय दिलेलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड दिलेलं आहे 20% ऑन वर्क कॉस्ट. म्हणजे काय, वर्क कॉस्ट जितकं आलं त्याच्यावर 20% तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड घ्या. ओके. सो इथं घेऊ आपण ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 20% ऑन वर्क कॉस्ट. म्हणजेच काय 28,500 वरती 20% × 100 किती येतं सांगा 5,700, 5,700. कसं कळालं 28,500 × 20 / 100. याची टोटल करा आता, वर्क कॉस्ट प्लस हे ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड 34,200 म्हणजे 34,200. हे काय आलं तर तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढायची. ओके. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढताना त्याच्यात ओपनिंग किंवा क्लोजिंग जो काही स्टॉक दिलेला असेल तो बघायचा आहे आपल्याला. परंतु इथे काय दिलेलं आहे, ओपनिंग क्लोजिंग काहीही दिलेलं नाही.
बट आपल्याला ह्या दोन ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत इथे, ते लक्षात ठेवायचं कधी पण. युनिट प्रोड्यूस किती दिलेलं आहे? 17,100, बरोबर आहे. पण ॲक्च्युअल युनिट सेलिंग किती झाली? 1600. म्हणजे 17,100 मायनस 16,000 किती उरतात? 1100. हे 1100 काय झालं? क्लोजिंग झाला तुमचा, म्हणजे तुमच्याकडे उरलेला माल आहे 1100. सो तो काय करायचा? कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमधून लेस करायचा. त्यावेळेस आपलं कॉस्ट ऑफ सोल्ड येईल. ओके, सो लेस क्लोजिंग स्टॉक किती काढला? कसं काढला आपण? 17,100 टोटल युनिट आहे, 16,000 सोल्ड झाले, राहिले 1100. ओके, कळालं? देन आता हे लेस करा. 34,200 मायनस 1100, सॉरी 1100च नाही तर 1100 जे युनिट उरलेत. ओके, सो त्याचा रेट आता जिथं आपण इथं 4 रुपये पर युनिटनं विकलेले आहेत. ओके, मग जे काही उरलेले 1100 आहे त्याचा रेट कसा घ्यायचा? कारण त्यालाही रेट लागेल 1100ला, मग आपल्याला मायनस करावं लागेल. फर्स्ट काय करायचं? इकडं पर युनिट तुम्हाला काढायचं सांगितलेलं आहे. ओके, आता 15,000ला 15,000 म्हणजेच काय की तुम्ही टोटल 17,100 तुमचे युनिट आहेत. ओके, त्यातून तुम्ही 15,000 घेतले, जे काही मटेरियल कन्झ्युम वगैरे आहे, तर पर युनिट किती खर्च आलेला आहे तुम्हाला काढायचा आहे. तर मग याचं इथं काय करायचं? 15,000 डिवायडेड बाय 17,100 किती येतं? 0.877. सो 0.877. तसंच 9,000चं करायचं. 9,000 डिवायडेड बाय 17,100 पर युनिट तुमचा आन्सर येऊन जाईल. इथं आलं 0.526. सो 0.526. तसंच 24,000 आलं. 24,000 डिवायडेड बाय 17,100. प्रत्येक संख्येला 17,100ने डिवायडेड करायचं. ओके, इथं आली तुमची 24,000 केलं म्हणल्यावर 1.403. सो 1.403. 45,000ला आपलं 4,500ला डिवायडेड केलं 1700ने 17,100ने तर 0.263. ओके, 28,500ला डिवायडेड केलं 17,100ने तर किती येतं? 1.666. 5,700ला डिवायडेड केलं 17,100ने तर 0.334. तुम्ही करून बघा, येईल ते. ओके, देन 34,200ला केलं 17,100ने तर इथं 2.000. ओके, म्हणजे 2 येतं. तर हाच जो काही कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा जो काही रेट आलेला आहे पर युनिट, तो आपण क्लोजिंग स्टॉकला लावायचा. कळालं? जो काही तुमचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा पर युनिट खर्च येईल तोच इथे लावायचा क्लोजिंग स्टॉकला. म्हणजे आपल्याकडं जे काही युनिट वाईज तुम्हाला इन्कम आलेलं आहे किंवा खर्च झाला आहे तो आपण इथे गुणाकार करायचा, तर इथे येईल 2200. ओके, कसाला 2200? 1100 इंटू 2. आता याची टोटल करा दोन्हीची. 34,200 प्लस 2200 किती येतं? 22,200 इज 32,000. 32,000. 32,000 आले. हे काय आलं तुमचं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आलं. ओके, आता याचंही तसंच पर युनिट करायचं. 2200 डिवायडेड बाय 17,100 करायचं. ओके, याचं काढायची गरज नाही तुम्हाला, याचं खाली टोटल आलेले आहे 32. सो 32चं काढायचं. 32ला परत 17,100ने करायचं. 32,000 डिवायडेड बाय 17,100 किती येतं? 2. ओके, देन नेक्स्ट सेलिंग. आता काय कॉस्ट ऑफ टोटल कॉस्ट काढायची म्हणल्यावर आपल्याला सेलिंग रिलेटेड जो काही खर्च असेल तो करायचा आहे, तो घ्यायचा आहे. ओके, सो इथं सेलिंग ओव्हरहेड दिलेला आहे. सेलिंग ओव्हरहेड ₹0.50 पर युनिट. ओके, सो सेलिंग ओव्हरहेड 0.50 पर युनिट दिलेलं आहे. तर ॲक्च्युली आपले किती युनिट सोल्ड झालेले आहे? सो 1600 युनिट आपण 16,000 युनिट सोल्ड केलेलं आहे. सो ॲट द रेट ₹0.50 करा. 16,000 इंटू 0.50 किती येतं? 8,000. याची टोटल करा 40,000. हे आलं तुमचं कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. ओके, कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट. आता तुम्हाला काढायचं राहिलं फक्त प्रॉफिट. प्रॉफिट कसा काढायचा? सेल्स तर दिलेली नाही आहे, पण सेल्स आपल्याला त्यांनी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. काय की युनिट सोल्ड केले 16,000
पर युनिट 4 रुपयांनी. ओके, सो सेल्स घ्यायचं खाली, सेल्स किती 16,000 युनिट इंटू 4 पर युनिट ना विकले आहेत ते किती झाले 16,64. सो 64,000 तुमची टोटल सेल झाली. याला क्लोज करायचं, इथे याला क्लोज करायचं. देन तुमचं प्रॉफिट किती आला 40,000 मायनस 64,000 करायचे 24,000 तुमचा प्रॉफिट आला. ओके, आणि सेम इकडे 8,000ला डिवायडेड बाय 17,100 करायचे 0.500. ओके, देन 40,000ला 17,100 डिवायडेड करायचे 2.500. देन 24,000ला 17,100 डिवायडेड करायचे 1.500. आणि 64चा पर युनिट आपल्याला खर्च दिलेलाच आहे, तो आहे 0.00. ओके, पर युनिट कसं कळालं, जे काही तुमची इकडे प्राईस येईल त्याला डिवायडेड बाय 17,100 करायचे, जे काही तुमची टोटल युनिट प्रोड्यूस्ड आहेत. आणि या 16,000ची प्राईस आपल्याला ऑलरेडी दिलेली होती म्हणून आपण 4.00 घेतली. ओके, असं काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला त्यात की मशीनचे हवर्स दिलेले असेल, त्याचा रेट दिलेला असेल, तो कसा कॅल्क्युलेट करायचा. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट 20% ऑन वर्क कॉस्ट कशी करायची हे सगळं याच्यात कव्हर केलेलं आहे. ओके, काही प्रॉब्लेम असेल सो यू विल सेंड मी मेसेज. जे काही क्लोजिंग स्टॉक आपण कसा काढला, सो 17,100 आपले टोटल युनिट होते, त्यातून 16,000 विकले गेले. ओके, त्याचा रेट कसा काढला आपण, तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला जो पर युनिट रेट होता तोच आपण क्लोजिंग स्टॉकला लावला आणि कॅल्क्युलेट केलं. ओके, सो 64,000 तुमचा टोटल सेल्स, 40,000 खर्च आणि 24,000 तुमचा प्रॉफिट. ओके, थँक्यू.